तर तुम्हाला विनंती हात जोडून करतोय मी की त्यांच्या आईसाठी तुम्ही प्रार्थना करा. पांडुरंगा चरणी, स्वामी समर्था चरणी, तुम्हाला ज्या देवापुढे होईल त्या देवापुढे प्रार्थना करा की त्यांची आई लवकरात लवकर नीट होऊ दे आणि आई नीट झाल्यावर हे दोघं सुखरूप यांच्या घरी जाऊ देत, एवढीच प्रार्थना करू. आणि आजाराला झुंज देत आहे, आईविषयी त्यांना वाईट वाटते नक्कीच, पण आपण कायच करू शकत नाही. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत राधाकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट निलंगा या ठिकाणी. येण्याचं कारणही तेवढंच महत्वाचं आहे. तुम्ही यांना ओळखत असाल, नाव तुमचं? सागर भाऊ, रुपेश भाऊ, देवापूर, चिंचोली आहे ना. आणि त्या आजीची ही 2 मुलं आहेत. तर त्यांच्याबद्दल थोडं बोलायची इच्छा आहे माझी. आजीला बुलढाणा येथील असलेल्या आश्रममध्ये शिफ्ट केलेला आहे, पण आजीची तब्येत काय अजून म्हणावं असा आजी रिस्पॉन्स देत नाहीयेत आणि म्हणावं असा आजी साथ देत नाहीयेत. तब्येत सुधारण्याबाबत, कारण ते मनोरुग्ण आहेत. मनोरुग्णाचं आपल्याला, मनोरुग्ण जे आहेत ते आपल्याला पुन्हा त्यांना जे नॉर्मल बनवायचं आहे, तर नॉर्मल बनवायसाठी जे आपण प्रयत्न करतोय ते प्रयत्न आपले अयशस्वी ठरत आहेत. तर त्या आजीबद्दल मला खूप वाईट वाटते, कारण ते रिस्पॉन्स देत नाहीयेत, सगळ्या गोष्टीला रिस्पॉन्स नाही. ह्या दोघांचा रिस्पॉन्स खूप छान आहे, पण आता जरी रिस्पॉन्स यांचा छान असला तर विषय राहतो कुठं, गावाकडे जरी हे गेले, गावाकडे यांची आई नाहीये, वडील आहेत ते अपंग आहेत, त्यांना त्यांची सावत्र आई सांभाळते. ह्या दोघांचं काय करायचं? तर ह्या सगळ्या गोष्टीचं प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. पण ह्या दोघांना काय वाटतं की आपल्या गावाकडे जावं. नक्कीच वाटणार, प्रत्येकाला वाटतं आपण आपल्या गावाकडे जावं, पण गावाकडे जाण्यासारखी अवस्था तिथं नाहीये. गावाकडे गेले यांना सांभाळणार कोण? ह्या सगळा मोठा विषय येतोय. सांभाळण्यासाठी यांना माणूस नाही, पण यांच्या बालबुद्धीला कोण समजून सांगणार की त्या ठिकाणी तुमचं कोणच राहिलेलं नाही. तिथं गेलं तर फक्त आणि फक्त तुमचे हाल होतील, तुम्हाला तिथं भीक मागून खावं लागेल, तिथं तुम्हाला कोणी सांभाळणार नाही. जे काय तुमचं आता राहिलेलं आहे, इथं जे काय होईल ते करू. जर भविष्यात आपलं कुठंचा माझा आश्रम झालं तर मी तुम्हाला घ्यायला येतो. तुम्हाला इथं करमत नसेल तिथं राहा, तुमचं गाव तिथनं जवळ आहे, तुमचे नातेवाईक पाहुणेरावळे येऊन बघून जातील. ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या. पण सध्या यांच्याकडे पर्याय ऑप्शन काहीच नाहीये, कारण गावाकडे यांचं कोण नाहीये. तर यांची जी विचारधारणा आहे ते त्यांचं बी आपण बोलवून घेतलं पाहिजे, ऐकून घेतलं पाहिजे. तर कसं आहे, त्या आजी नंतर ज्यावेळेस आजी मनोरुग्ण होत्या, आजी भटकतच होत्या आणि ह्या दोघं गावात भटकत होते. तर बाय चान्स आजी आपल्याला त्या हायवेला सापडल्या. ते सिच्युएशन तुम्हाला माहित आहे. त्याच्यानंतर यांचीपर्यंत आपण गेलो, घरापर्यंत गेल्यावर यांची आपल्याला अवस्था कळली आणि अक्षय भावांमुळे आपण यांना या ठिकाणी घेऊन आलो. तर अक्षयभाऊ सोलंकी यांच्या आश्रममध्ये सध्या वास्तव्यात आहे. यांची ट्रीटमेंट वगैरे सगळं सुरू आहे. पण या सगळ्यात असताना यांच्या आईबद्दल मला खूप वाईट वाटते की त्यांची सुधारणा होत नाहीये. तर त्यांना आपण या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्यात, पण त्यांचं काय म्हणणं येते जाणून घेऊ. नाव सांगा. रुपेश, जोरात बोला. तुमचं काय म्हणणं आहे नेमकं? गावाकडे जायचं म्हणतो ताई, तुम्ही काय करायचं? वडील आजारी आहेत, वडिलाला कोण सांभाळतं माहित आहे तुम्हाला? कोण सांभाळते? कुठली आई सांभाळते? सावत्र आई. बरोबर आहे. ती तुम्हाला सांभाळेल का? सांभाळेल का तुम्हाला? कोण म्हणते तुम्हाला? काय नाही हा, सांभाळते. पण आम्ही विचारल्यावर नको म्हणतात किती. मी विचारलं फोन करून की सागर भाऊ आणि रुपेश भाऊ नीट झालेत, त्यांना घेऊन येऊ दे का? तर त्यांचं असं म्हणणं आलं की त्यांना इथं आणल्यावर त्यांना सांभाळणार कोण? जेवण पिणं कोण खाणं घालणार? त्या म्हाताराला सांभाळू का त्यांना दोघांना सांभाळू? काय करायचं? तुमची आई कुठे माहित आहे तुम्हाला? बुलढाण्याच्या आश्रम मध्ये. त्यांनी नीट होत नाहीये. मग तुमच्या आईबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? काय सुधारणा झाली तर झाली, काय झालं नाही? अहो, आई आदर आहे तुमची. आता घरी जाऊन काय करणार मला सांगाय तुम्ही? हा, इकडे आहे. घरी जाऊन काय करणार तुम्ही? काय घरी काय अडचण? कोण आहे घरी तुमचं? कोणच नाही तिथं. कामाला जावं लागतं. काय काम करताय तुम्ही? शेतीत कामाला. शेतीत काम करताय. कोणाच्या? तिथे घरची शेती. मग तुम्हाला तिथं जेवण कोण देणार? घरी देते ते. कोण देते ते? घरचेच लोक. नाही तिथं कोण. हो, मी बोलून बसलोय. तुमच्या अगोदर मी त्यांना फोन केला, तिथं कोण नाही तुमचं. तर मित्रांनो, बालहट्टच म्हणावं लागेल. त्यांची एवढंच म्हणणं आहे की मला गावाकडे जायचं आहे. तर गावाकडे पाठवायचं तर कसं?
त्यांची हक्काची आईच तिथं नाहीये. त्यांच्या आईची तब्येत डाऊन आहे, ते आजारी आहेत, ते आपल्या आजाराला झुंज देत आहे. आईविषयी त्यांना वाईट वाटते नक्कीच, पण आपण कायच करू शकत नाही, कारण भलं मोठं संकट त्यांच्यावर आलेलं आहे. त्या संकटाला ते तोंड देत आहेत. तर नक्कीच एवढंच करू शकतो, तुम्ही आम्ही की पांडुरंगा चरणी प्रार्थना करू शकतो की नक्कीच यांच्यावर जे संकट यांच्या कुटुंबावर आलेलं आहे ते संकट लवकरात लवकर दूर हो आणि सुखरूप यांच्या गावाकडे जाऊ. कारण ज्यावेळेस त्यांची आई नीट होईल त्यावेळेस त्यांना जेवण बनवून खाऊ घालणारं कोणतरी उपलब्ध तिथं असेल तरच हे घरी जाऊ शकतात. तर त्यांच्या आईसाठी कृपया करून प्रार्थना करा. सागर भाऊ, सागरच ना? आता यांना मी तुमच्या भावाला बोललो, तुमची आई बुलढाण्याच्या दवाखान्यात आहे, त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू आहे, त्यांच्या आधारावरती ती ट्रीटमेंट सुरू आहे. राहतेविषयी तुम्हाला घरी जायची इच्छा होती, साहजिक आहे. तुमचा तिथं जन्म झाला, तुम्ही लहानाचा मोठा झाला, तुम्हाला तिथं जावं वाटते, पण तिथं तुमचं संगोपन करणारं कोणीच नाही. मग आपण काय करू शकतो सांगा? मित्र काय तुम्हाला सांभाळतील का? मित्र शेजारी पाजारी तुम्हाला सांभाळतील का? मदत करणं नाही, तुमचं आयुष्य घालवायचं आहे. मदत करणे म्हणजे तुम्हाला जेवण देणं झालं. उदरनिर्वाह तुम्ही कसं करणार? आयुष्यभर मागून खाणार आहे का तुम्ही? मागून नाही खायचं ना. तुमचं काहीतरी अस्तित्व आहे. तुम्ही बीएससी अॅग्री हे कोर्स केलेला माणूस आहे, तुमचं काहीतरी अस्तित्व असेल. मग तुम्ही अस्तित्व एवढं असताना तुम्ही का अपेक्षा करताय की मी गावात जाऊन मला कोणीतरी जेवण द्यावं? तुमची आई आजारी आहे, मान्य आहे तुम्हाला. तुमची आई ट्रीटमेंट घेते बुलढाणा दवाखान्यात, तुमचे वडील अपंग आहेत, तुमच्या वडिलांचा सांभाळ तुमची सावत्र आई करते. मग तुमच्या वडिलांचा सांभाळ करते, याच्यावर तुमचा सांभाळ करतील का होते? नाही हो. मी तेच सांगतोय तुम्हाला. मी त्यांना बोललो, तुमच्या घरी फोन करून की त्यांची तब्येत नीट झाली, त्यांना घेऊन येऊ दे का? तर त्यांचं सांभाळ कोण करणार हा प्रश्न तिथे येतोय. त्यांना जेवण कोण देणार? त्यांचे कपडे कोण धुणार? त्यांना राहायला घर कुठं आहे? तुम्ही राहत होता पडक्या घरात, मग गावाकडे जाऊन काय निष्पन्न होणार आहे? तुमचं घर व्यवस्थित होत पडलंय घर, आता तुमचं बघितलंय मी घर. हो, काय तुमची काय इच्छा आहे? मला नेमकं क्लिअर बोला तुम्ही. गावाकडे जाय. तर दोघांचं पण हे सेमच बालहट्ट आहे, गावाकडे जायचंय, गावाकडे जायचंय. तर मित्रांनो का मी सध्या हातबल आहे, कारण ज्यावेळेस जोपर्यंत त्यांची आईची तब्येत सुधारू शकत नाही तोपर्यंत ह्या दोघांचं काहीच होऊ शकत नाही. आईची तब्येत सुधारली, आई व्यवस्थित झाली तर आई यांना जेवण करून खाऊ घालेल किंवा काहीतरी होईल. पण यांचं बालहट्ट पुरवू सध्या तर मी पुरवू शकत नाही. तर तुम्हाला विनंती हात जोडून करतोय मी की त्यांच्या आईसाठी तुम्ही प्रार्थना करा. पांडुरंगा चरणी, स्वामी समर्था चरणी, तुम्हाला ज्या देवापुढे होईल त्या देवापुढे प्रार्थना करा की त्यांची आई लवकरात लवकर नीट होऊ दे आणि आई नीट झाल्यावर हे दोघं सुखरूप यांच्या घरी जाऊ देत, एवढीच प्रार्थना करू. आणि यांचं संगोपन करणारे आपले अक्षयभाऊ सोलंकी, त्यांनी यांचा सांभाळ केलेला आहे. तर यांच्या प्रकृतीबद्दल किंवा यांच्या मानसिकतेबद्दल आपण 100% त्यांच्याकडनं माहिती घेऊया. तर डायरेक्ट आपण त्यांच्याकडे येऊया की बरेच दिवस झाले यांच्या आश्रममध्ये आहेत, तर यांच्यामध्ये काय तुम्हाला बदल वाटतोय किंवा अजून यांना ठेवावं लागेल का? कारण हे गावाकडे गेल्यावरती व्यवस्थित राहू शकतात का? यांना इथं ठेवणं गरजेचं आहे? आता यांना आमच्या माहितीनुसार तर यांना वाटतं की आणखीन घराकडे नेणं गरजेचं नाही, कारण आता कुठे हे आमच्यामध्ये सामील झालेत. म्हणजे आम्ही जसं राहतो ते माणसाला जसं ठेवतो, इथं आमचं खेळणं वगैरे काही टाइमपास वगैरे असतो, याच्यामध्ये आता कुठे हे पडलेत थोडंफार. म्हणजे यांना आता वाटायला की बाबा आपण इथं थोडंफार काहीतरी चांगलं जीवन जगायला बघायलो, राहतो, जेवायला टायमिंग भेटतंय, राहण्याची सोय आहे, सगळ्या गोष्टी. आणि जसं वागत होते तुम्हाला माहितीच नाही कसं वागत होते पहिलं, पण आता यांच्यात भरपूर म्हणजे जवळपास मला वाटतं 70-80% आता हे माणसं झाले आहेत. कुठं तर 20% कमी आहेत. ते का? थोडं डिप्रेशन मध्ये येतात. कधी काही बोलतात, काही बोलतात, दरवेळेस वेगवेगळे कारण सांगतात, आम्हाला हे झालं ते झालं. आता यांचं तर काही सांगूच नाही, भावाला सोडून राहतच नाही ते. भाऊ जर कुठे गेला तर कधी कधी डोक्यात फरक पडला तर माझी आई वगैरे असं आठवण काढते. आता त्यांची गावाकडे अडचण आहे, त्यांना सांभाळणार कोण नाही. आता आपण यांना शेवटपर्यंत, मला तर वाटतं की यांनी घराकडे नाही गेलं तरी चालते, आपल्यापाशी जर राहिले तर 100% यांना आपण माणसं जाण्याचा प्रयत्न करू आणि सांभाळण्याचा प्रयत्न करू. शेवट जोपर्यंत मी आहे तोपर्यंत 100% सांभाळणार दोघाला पण. त्यांचा बाल हट्टा की त्यांना गावाकडे जायचंय, काय गरज पण गावाकडे त्यांना सांभाळणारा माणूसच नाही. त्यांची एकुलती एक आई होती, ती सुद्धा बुलढाणा आश्रम मध्ये सावत्र आई आहे, पण सावत्र आई त्यांच्या वडिलाला आपण काय ते वडिलाला सांभाळते. मग यांना कोण सांभाळायचं? जेवण, खाणं, पिणं, राहणं. काही अडचण आहे का तुम्हाला? बरं ना, मग राहिलंय तर घरी तर जायचंय, घराकडे जायचं. मग व्यवस्थित राहतात का तुम्ही?
वडील सिरियस आहेत हं? काय झालं वडील वडिलांना? सिरियस नाही ती वडील आपण काही दवाखान्यात आहेत वडील आजार राहिले त्रास शेवट वडिलाला कोण सांभाळ शेवटचं आहे मग वडिलांचं. step वर. काय सुद्धा होत नाही वडिलाला काय सुद्धा होत नाही मी आहे की तुम्हाला तेच बघायला जायचंय ना तुम्ही फक्त देवाची प्रार्थना करा नंतर आणून सोडा मग नंतर मध्ये लय अंतर आहे हो भाऊ सिरियस आहे दवाखान्यात आहेत वडील. 500 किलोमीटर दूर आहे इथून. बरं मी काय करतो तुमच्या वडिलाला इथं बोलवतो वडिलांना कशाला भेटायला तुम्हाला जायचं भेटायला तुमचं वडील तुमच्या पुढे आले चालतंय ना चालतंय नाही करा हरकत आता सांगितलं ना जायचं. बर तर मित्रांनो त्यांचा बाल हट्ट आपण नक्कीच मान्य करू तर पांडुरंगा चरणी आई तुळजाभवानी चरणी एवढीच प्रार्थना करा त्यांची आई लवकरात लवकर नीट होऊ दे त्यांच्या आईसाठी प्रार्थना करा विनंती करतो